लातूर जिल्ह्यातील दिव्यांगाच्या शाळेमधील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांच्या मागच्या 5 महिन्यापासून पगारी झालेले नाहीत. ते जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारीच्या येण्याची वाट बघत आहेत. तर जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये सर्व शिक्षक बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार की नेमकं त्यांची काय भूमिका आहे. सर आपण आमच्या दिव्यांगांच्या जवळ म्हणजे 132 कर्मचारी पट निर्धारण आणि मान्यता रद्द झाल्यामुळे अतिरिक्त ठरले. तर त्या 132 कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्यापासून वेतन नाही आहे. आता 30/12ला माननीय मुंडे साहेबांच्या सहीने शासन निर्णय पारित झाला की 1 महिन्याच्या आत प्रत्येक कर्मचाऱ्याचा जो अतिरिक्त ठरलेला आहे त्याचं समायोजन होणं बंधनकारक आहे. आणि जर नाही झालं, जर जागा शिल्लक नसतील तर त्या 1 महिन्याच्या काळात त्याची दुसरीकडे नियुक्ती देऊन जवळच्या दिव्यांग विभागातसुद्धा नियुक्ती दिली तरी चालेल आणि नजीकच्या शाळेत नियुक्ती देऊन त्याचं वेतन चालू ठेवावं अशी तरतूद आहे. त्याच्यासाठीच आम्ही सगळे आता माननीय CO साहेबांना लातूरच्या निवेदन देण्यासाठी आलो आहे. जर आमचं ह्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही 8-10 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. याची कृपया दक्षता घ्यावी दिव्यांग सगळे कर्मचारी. किती दिवसापासून वेतन थकले, काय मागणी होती आपल्याला? कुठलाही लिखित आदेश नसताना अपंग शाळा संहिता शुद्धीपत्रक याच्यानुसार 1 महिन्याच्या आत मूळ जर समायोजन नाही झालं तर मूळ आस्थापनेतून तुम्ही वेतन द्या ही तरतूद आहे. आणि काल 30 डिसेंबरचा एक शासन निर्णय 30/12ला म्हणजे 1 महिन्याच्या आत समायोजन करा, नाहीतर मूळ आस्थापनेतून त्यांचं हे करा. परंतु आजपर्यंत 1 महिन्याच्या आत समायोजनही नाही, वेतनही नाही. मग त्यांच्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई करणार का? नाही केलं 8-10 दिवसामध्ये आमचं वेतन नाही निघालं तर आम्हाला आपण दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे इथं उपोषणाचा निर्णय घ्यावाच लागणार आहे कर्मचाऱ्याच्यासाठी. 5 महिन्यापासून पगार नाही, उदरनिर्वाह नाही उदरनिर्वाह आहे, घराचे हप्ते आहेत, होम लोन आहे, गाडीचे हप्ते आहेत, मुलाचं शिक्षण आहे. वेतन बंद असल्यानंतर सगळ्याच गोष्टी बंदच राहणार ना. आता कर्मचाऱ्यावर 132 त्यांचं घर कसं चालवायचं हा प्रश्न आहे. जर वेतन देऊ नका असं कुठलं शासन निर्णय नाही ना. जर विद्यार्थी संख्याअभावी जर अतिरिक्त झालं आहे आणि अपंग शाळा शुद्धीपत्रक तेच म्हणते ना, अपंग शाळा संहिता शुद्धीपत्रक तेच म्हणते तुम्हाला जर 1 महिन्याच्या आत जर वेतन समायोजन नाही केलं तर वेतन द्या, मूळ आस्थापनेतून वेतन द्या म्हणते. मग हे अधिकारी काय कारवाई करत नाहीत? काय भूमिका असणार आहे आपली? सर, या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघ मुंबई, तर या महासंघाकडे या कर्मचाऱ्याचं आमच्याकडे निवेदन आलेलं आहे. अनेक वेळा याच्या पाठीमागं अगोदर ही निवेदनं आलेले आहेत. अनेक यांच्या समस्या आहेत. तर हे जे अतिरिक्त झालेले कर्मचारी आहेत, कालचा 2025चा शासन निर्णय असतानासुद्धा अजूनही यांचं कुठंही समायोजन झालेलं नाही आणि 4-5 महिने झालं पगार बंद आहे. तर याच्यामुळं अनेक समस्या यांच्यापुढं निर्माण झालेल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघ याच्या पुढची दिशा जी आहे ती निश्चितच खूप मोठी या दिव्यांग आयुक्ताच्या कार्यालयाच्या समोर म्हणा की इथं जिल्हा परिषदेच्या समोर म्हणा यांच्यासोबत आंदोलन आणि कास्टाईपचा खूप मोठा पाठिंबा राहील. आणि महाराष्ट्र राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघ हा या कर्मचाऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे आणि आंदोलनामध्ये यांच्याशी सहभाग राहील. तरी होते दिव्यांग शाळेतील 132 शिक्षकांचा मागच्या 5 महिन्यापासून पगार नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन यांच्या पगारीचा मार्ग मोकळा करावा अशा पद्धतीची मागणी शिक्षकाकडून होत आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.